नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा संबोधनम हा घटक. एखाद्या व्यक्तीला संबोधित करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याची काही उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. अतिशय छोटा हा पाठ आहे. आपण त्यामध्ये ती उदाहरणं बघूयात आणि त्यानंतर त्याचे प्रश्नोत्तर भाषाभ्यास बघूयात. बघा, रे विनय कुत्र गच्छसी, त्याला संबोधित केलेलं आहे विनयाला, म्हणून त्याला अशा प्रकारे हाक मारली जाते आहे, रे विनय. त्यानंतर बघा, ऐ उमेश सम्यक गायसी, ऐ या शब्दाचा इथे उपयोग केलेला आहे. भो छात्राः यूयम उत्तराणि लिखत, हे विद्यार्थ्यांनो तुम्ही उत्तर लिहा. विद्यार्थ्यांना संबोधित केलं गेलं आहे म्हणून भोः या संबोधनवाचक शब्दाचा इथे उपयोग केलेला आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, हे महिलाः आपणम अत्र, हे या संबोधनवाचक शब्दाचा इथे उपयोग केलेला आहे. त्यानंतर बघा, हे देव अहं नमामि, हे देवा मी तुला नमस्कार करतो. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, भोः मिथिले अपि आवाम खेलावह, हे मिथिले आपण खेळायचं आहे का. तर बघा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला संबोधित करणार त्यावेळेला रे, हे, ऐ, त्यानंतर भोः या शब्दांचा आपण उपयोग करतो. एवढंच या पाठामधनं आपल्याला शिकण्यासारखं आहे. त्यानंतर आपण बघूयात या पाठाचा भाषाभ्यास. पहिला प्रश्न आहे वाक्यानि कुरुत, म्हणजे जी वाक्य दिलेली आहेत त्यामध्ये कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते वापरून ही वाक्य पुन्हा लिहायची आहेत. बघा, रे उदय कदा आगच्छसि, रे विनीता शीघ्रं लिखसि खलु, भोः बालकाः अपि वयं पठामः. त्यानंतर चौथं वाक्य आहे, भोः बालिकाः यूयं सम्यक नृत्यथ. बघा, आपण काही ठिकाणी एकवचनी करता वापरलेला आहे, काही ठिकाणी बहुवचनी. तर जे क्रियापद आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की तिथे एकवचनी वापरायचं आहे की बहुवचनी. त्यानंतर बघा, इंग्रजीमध्ये जे तुम्ही पोएम म्हणतात जॉनी जॉनी येस पप्पा, ती संस्कृतमध्ये इथे दिलेली आहे. भोः विजय आम तात गूढं खादसी नहि तात, मिथ्या वदसी नहि तात, मुखम उद्घाटय हा हा हा. आपला भाषाभ्यास येथे संपलेला आहे. हा पाठ आपला येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.